काय प्रकार झालेला होता? कुणी मारहाण केलेली आहे आणि कशामुळे केली? शेतामुळं झालेले आहे. आमचे सासरे वारल्यापासून आमचा भाऊ हिस्साप्रमाणे आम्हाला रान वाटून दिलेले. त्यांनी त्यांच्या वाट्याचा हिस्सा विकला आणि आता आमचे मालक गरीब स्वभावाचे असल्यामुळे ते आमच्या मागं लागतात. आम्हाला इथून वाढ द्या, आमचं इथून रान आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे म्हणून. मालकाला काही एवढं सुधरत नाही आहे आणि वर्षानुवर्ष ह्यांचं हेच चालू आहे दरवर्षी. लावणीच्या पेरणीच्या टायमाला प्रत्येक वेळेस भांडणच करते ते आमच्यासोबत. आणि आता 6 जणांनी मला मिळून मारलं विचार करून त्यांनी. वनिता महादेव मस्के, हर्षित महादेव मस्के, आमर महादेव मस्के, आशिलता गाडे, ज्योती गाडे आणि बप्पा गाडे यांनी मला मारहाण केली रॉडनी. घरी येऊन मारहाण? घरी येऊन नाही, मी शेतात भाजी उपटीत होते दारासमोर त्यांच्या. कशाने केली मारहाण? आमरनी रॉड घातला माझ्या डोक्यात आणि बाकी त्या बायांकडे दोघी तिघीकडे काट्या हे होत्या आणि हर्षितकडं रॉड होता आणि आमरकडं गज होता. यामध्ये कोणी तुम्हाला वाचवायला आलं नाही का? घरी कोणी नव्हतं? कोणीच नव्हतं. मुलगा गेलता लग्नाला आणि मालक तिकडं खालच्या रानामध्ये घास कापत होते. ज्यावेळेस लय मोठा आरडा उठला आणि ते तिकडून पळत आल्याच्या नंतर हे मग पळून गेले. मी बेशुद्ध पडले, मला काही कळलंच नाही नंतर. पोलिसांना माहिती दिलेली, पोलिसांनी काय करावं? त्यांनी घेतली माझी कंप्लेंट. हां, आणि दोन्ही मुलं म्हणते तर हर्षित आणि आमर म्हणते की तुला आम्ही इथून पुढं कुठं दिसली ना रानात शेतात जीवे मारण्याचा प्रयत्न करू, जीव मारून टाकू. नाव सांगा तुझं. लथा विठ्ठल मस्के. आणि माझ्या गळ्यातली पोत पण तोडून घेतली लता आशिलता गाडे यांनी. पोलीस प्रशासन आलेलं होतं, हाणमार झालेली आहे, नेमकं काय प्रकार होता आणि हा सगळी घटना काय आहे? पोलिसांनी यावर काही कारवाई केली? घटना खूप गंभीर आहे सर. पोलीस प्रशासनाने एकदम किरकोळ कारवाई केलेली आहे. आत्ता जर पाहायला गेलं पेशंट तर मरणाच्या खाईमध्ये लोटलेलं नाही का. तुम्ही चेहरा जर बघितला तर चेहरा ओळखू सुद्धा येत नाही, एवढं मारलेलं आहे. आणि मारण्याचा एवढा अमानुष प्रकार केला आहे. 5 ते 6 जणांनी एका महिलेला मारले आणि ते पण बाहेर गावून आणून लोकांना मारले. म्हणजे एवढं बेकार मारले. स्वतः जर पोलीस प्रशासनाने जर SP साहेबांनी दखल घेतली ना, खूप मोठा गुन्हा आहे हा. पण इथल्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी काय केले मला माहीत नाही, पण खूप किरकोळ कारवाई केली. यात गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही पोलीस अधीक्षकांकडे जाणार आहोत. काय मारहाण झालेली आहे? सर, एक 12 वर्षीय झालं, वडिलांच्या त्यांच्या वाटण्या झाल्या आता. तर त्यातल्या एका चुलत्यांनी काय केलं, त्यांच्या वाट्याची जमीन विकून टाकली. आणि आता हे वडिलांचा स्वभाव गरीब एकदम साधा भोळा आहे. तर ते काय करतात, उधळधापड करतात. आणि एक दीड वर्ष झालं सारखं त्यांची शिवीगाळ चालू, थोडे किरकोळ भांडणं चालू. तर आता 1-1.5 वर्ष झालं सारखं तेच चालू त्यांचं. काय मागणी आहे? मागणी सर एवढीच आहे की पोलीस प्रशासनाने एकदम किरकोळ प्रमाणे आमची दखल घेतली आहे. पोलीस अधीक्षकांना आम्ही भेटणार आहोत आणि याविषयी एकदम कडक कारवाई करा असं आम्ही सांगणार आहोत. अन्यथा आम्ही उपोषणाला बसू.